आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सरसंघे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हाला स्वागत करत आहे. दर पहाटे तुम्ही हे कार्यक्रम पाहू शकता. देवाच्या नावाचे गौरव असू दे. या महिन्याच्या देवाच्या प्रतिज्ञा काय आहे? परमेश्वर म्हणतो, मी तुम्हाला मार्ग दाखवणारा परमेश्वर आहे आणि मार्गामध्ये चालायला लावणारा परमेश्वर आहे. आता एक गोष्ट पाहणार आहे, इस्रायल लोक मिस्रीतून बाहेर आले, पण बाहेर येताना रस्त्यामध्ये त्यांना लाल समुद्र पडले. तेव्हा शत्रू काय म्हणतो? तुम्ही निर्गमन 14:2 शत्रू म्हणतो, समुद्राने त्याच्या वाट बंद करून टाकलेलं आहे, आता आपण जाऊया आणि त्यांना धरून पुन्हा त्यांना गुलाम बनवूया. पण लोक ओरडू लागले, कारण मागे शत्रूचे सेना आहे आणि पुढे लाल समुद्र आहे, पार करू शकत नाही, आता काय करणार? पण देव बाबा म्हणतो निर्गमन 14:14 अहो तुम्ही गप्प राहा, देव बाबा तुमच्यासाठी युद्ध करणार. नंतर देवाने म्हटलं निर्गमन 14:16 देवाने म्हटलं, पहा हे मोसा, तुझा हात पुढं कर, लाठी पुढं कर आणि समुद्राला 2 भाग करून टाक. आणि मोसाने हात पुढे केलं आणि 21 वर्ष म्हणते देवाने समुद्रात एवढा मोठा वारा पाठवला. त्या वाऱ्यामुळं समुद्र 2 भाग झाला. 2 भाग झाला इतकंच नाही, त्यांच्या दोन्ही बाजूला पाणी एकदम भिंतसारखं उभं आहे आणि मध्ये एकदम सुकी जमीन आहे. तेव्हा नवळ वाटलं, आता जा पुढे. आणि ते लाल समुद्र त्यांनी एकदम सोपं सरळ त्यांनी पार केलं सगळ्यांनी. इतक्या शत्रूने पाहिलं, तो शत्रू माहीत होतं, शत्रू सेना. त्यांना काय वाटलं, हे लोक गेलं, आम्ही पण त्याच्या मागे जाऊया. पण ते मागे अर्ध समुद्रामध्ये आले. इतक्या देवाने मोसाला म्हटलं, आता परत हात पुढे कर आणि समुद्राचे पाणी परत येऊ दे. आणि मुसाने हात पुढं केला, इतक्या समुद्राचं पाणी परत आला आणि सर्व शत्रूच्या शायना सगळं डुबून गेले. पण देवाने कसा मार्ग तयार केला बघा. तेव्हा तुम्हाला म्हणतो, तुमच्यासमोर सगळं काय वाट बंद असेल, पण देशूच्या नावाने तुम्ही हाक मारा, तुमचा वाट मोकळं करेल आणि तुम्हाला एक नवीन मार्ग दाखवणार. चला प्रार्थना करूया. पवित्र देवा, आज त्याच्या वचन ऐकलेल्या प्रभू परमेश्वर प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. त्यांच्यासमोर सर्व वाट बंद असेल, सर्व मार्ग बंद असतील, पण देवबापा तू त्यांना मार्ग खोलणारा परमेश्वर आहे. एक नवीन मार्ग खोल प्रभू आणि त्यांना सरळ मार्गावर चालव प्रभू आणि नावाचा गौरव कर. येशूच्या नावाने मागे तो म्हणा, ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी आपण पुन्हा पाहूया. आमेन आमेन.